बुलढाण्यात स्वतःला भाजपच्या प्रवक्त्या म्हणवून घेणाऱ्या नाझिया इलाही खान यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मुस्लिम समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. अल मदीना फाउंडेशन आणि मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देत तात्काळ गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करण्यात आली आहे. संघटनांच्या निवेदनानुसार नाझिया इलाही खान यांनी पैगंबर मोहम्मद साहेब आणि अम्मा आयशा यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींकडून सातत्याने चिथावणीखोर भाषणे केली जात असून त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी संबंधितांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे. यावेळी विविध धार्मिक व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.